हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर घराच्या पाठीमागं थोडीशी अशी वांग्याची रोपं लावलेली आहेत आणि त्याला छान असे वांगे आलेले आहेत आणि आज याच वांग्याचं खारं वांगं कसं बनवायचं याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर कांदासुद्धा लावलेला आहे. तर खारं वांगं, भाकरी आणि त्याच्यासोबत मस्त असा हा ओला कांदा तर खायला खूप छान लागतं. चला मग उशीर न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर 4 वांगी घेतलेली आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण आणलेली आहे आणि आता ही वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर वरचे जे त्याची देठं असतात ना, तर या पद्धतीनं ती कट करून घ्यायची आहेत आणि हे वांगं असं उभं त्याला काप द्यायचे आहेत. त्याच्या फोडी नाही करायच्या, असं अख्खंच वांगं ठेवायचं आहे. खारं वांगं करतोय आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. त्याच्यामुळं मी या पद्धतीनं हे वांगं कट करून घेतलेलं आहे. आता अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे म्हणजे खारं वांगं बनवतोय. तर यासाठी मी शेंगदाणे, त्यानंतर खोबरं, लसूण हे घेतलेलं आहे वाटण्यासाठी आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथं मी घेतलेला आहे आपला खडा मसाला, जो की मिरं, त्यानंतर थोडंसं एक अर्धा इंच इतपत दालचिनी, त्यानंतर थोडे जिरे तर आपण फोडणीत वापरतोच. त्याचबरोबर आपलं लवंग असेल, तर हे सगळं आणि थोडं अर्धं चक्रीफूल पण घेतलेलं आहे. तर ते थोडंसं गरम करून बारीक करून घेतलं आणि याच्यामुळं ना टेस्ट खूप छान येते. त्यामुळं हाच गरम मसाला वापरायचा आहे, विकतचा गरम मसाला नाही वापरायचा. हे सगळं साहित्य छान बारीक करून घेतलं आणि आता या सारणामध्ये हळद, मीठ आणि आपण जो बारीक केलेला मसाला होता, तर तो घालून घेतलेला आहे आणि अशी वांगी छान व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत. खूप म्हणजे चवीला खूप छान होतात ही वांगी. असं असं वांगं बघा सगळे मी भरून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घालते. साधारणतः दीड चमचा इतपत तेल मी इथं घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला मोहरी. मोहरी चांगली तडतडली की थोडेसे जिरे घालायचे आणि लगेचच आपली वांगी घालायची. याला काही पाणी वगैरे सुरुवातीला नाही घालायचं. असंच तेलावरती छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग राहिलेलं जे काही आपलं सारण होतं ना, तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे पाणीच त्याच्या वांग्यावरती घालून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्तीचं पाणी नाही घालायचं. जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल, तर थोडंसं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण आणखी वरून तुम्हाला थोडं कूट घालावं लागेल. त्यानंतर इथं बघू शकताय तेवढं थोडंसं जे पाणी घातलेलं होतं ना, त्याच्यामध्येच मस्त असं आपलं हे खारं वांगं बनवून तयार झालेलं आहे. वांगंसुद्धा शिजलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली आहे लगेचच आणि त्याच्यावरती असं छान खारं वांगं